2012 म्हटलं जाऊ द्या गाडी पुढे जाऊन. जाऊ. आज दिनांक 3/9/2024 रोजी मौजे माळकारंजा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जाण्यासाठी पर्यायी रस्ता हा संबंधित जे उपोषणकर्ते शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केलेला आहे. त्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय माळकारंजा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की या ग्रामपंचायतनं कुठेही 1 रुपया न खर्च करता आम्ही रस्ता केला असल्याचे स्पष्ट करून त्यांनी खोटे बिल उचललेले या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे. आता आपण हे जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्या संग महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया त्यांच्या संवादमधनं काय निष्पन्न होतं आहे ते. चालू केले की बाबा रस्त्याचं त्याने बिल काढायला चालू केलं त्यांनी. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काम न करता पहिलं बिल काढलं. जेव्हा अर्ज केला तेव्हा नंतर दुसऱ्या गावून JCB आणून त्यांचा आणण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा काय त्यांनी मटेरियलवर काय टाकलेलं नाही. हा विषय मला ह्याच्यामुळे एकच म्हणायचं आहे, असे जर शासकीय अधिकारी असेल तर अशा अधिकाऱ्यांना पहिलं तर निलंबित केलं पाहिजे. तर हे काहीतरी गावाचं आणि देशात चांगलं होईल. आणि हे असे जर हरामखोर अधिकारी जर अशा तालुक्यात असेल ना तर त्याला पहिलं बंद केलं पाहिजे, तरी शेतकऱ्यांना चांगलं होणार आहे हे मला वाटतंय. आणि हे असे आणि तुम्ही काम न करता बिल काढणे ही कुठला प्रकार आहे? तुम्ही ह्या रस्त्यावर 18 लाख रुपये निधी काढला, काही लोकांना 5 लाख, म्हणजे जनतेला अंधारात ठेवून, म्हणजे माळकरंजा गावातल्या जनतेला अंधारात ठेवायचं की 5 लाख रुपये आले. काय 18 लाख रुपये, 18,12,071 रुपये निधी आला घ्यायचा या रस्त्यावर. आणि जेव्हा हे निधी 85 का 82,000 रुपये ऑन रेकॉर्ड काढलेत ह्या लोकांनी, त्यांचे मस्टर आहेत. जे लोक ह्या रस्त्याला कामाला पण नाहीत त्यांनी तर मला असं वाटतं की त्या लोकांची प्रत्येक माणसाला इथं आणून उभं करावं शासनानं, किंवा हा माणसं या रस्त्याला कामाला होता का, ह्यानं मटेरियल टाकलं का, अशी पारदर्शक पाहणी करून त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं की जेणेकरून तो MB किंवा समिती माणसं त्याचं करणार नाहीत, अशी मला शासनाला कळकळीची विनंती आहे. एवढं मी सांगू. नाव सांगा तुम्ही. याचबरोबर या गावातील या रस्त्याने ये जा करणारे शेतकरी रमेश मोरे हे महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त केली. नाव सांगा. माझं नाव रमेश मोरे, तालुका कळंब जिल्हा धाराशिव. तुमचं काय
रस्त्याविषयी तर आता रस्त्यानं जाता येताच येत नाही ना. आता विषय म्हणजे तिथं सगळं पाण्याचं बघता, पाण्याचं सगळं साचलं, एका बाजूनं रस्ता सगळा खाचलेला आहे, तिकडं रस्ता पण नाही, असा विषय आहे. दुसरं काय उपोषणाला बसल्यानंतर तुमच्या मागण्या काय काय होत्या? मागण्या रस्त्याच्या, स्मशानभूमीच्या, अशा 2 मागण्या होत्या. रस्त्याची आणि स्मशानभूमी. मग काय स्वखर्चानं बोलला का ते सांग ना. निष्पन्न काय झालं, काहीच नाही ना. उपोषण करून बी अधिकाऱ्यानं कुठल्याही काय तक्रार ही घेतलीच नाही ना. तक्रारच नाही. ह्या वर्षी मी काय नव्हतो उपोषणाला आताच्या ह्याला, पण त्याच्या 2022च्या उपोषणाला मात्र होतो. 2023च्या उपोषणाला होतो मी. याच्यापैकी कोण होतं उपोषणाला? ही पण होते की. मग तुम्ही उपोषण कुठल्या धर्तीवर सोडलं उपोषण? उपोषण तेव्हा सोडलं होतं, पण लेखी स्वरूपात असं त्यांनी लेखी दिलं ना. हा. नाही नाही, हे आलते ना कळंब तालुक्याचे आपले ते. हो, काकडे साहेब आलते, BDO. तहसीलदार काकडे साहेब आलते, BDO चकोर साहेब आलते, आणि लांबतुरे साहेब ग्रामसेवक, माजी ग्रामसेवक आलते, सरपंच आलते, आणि प्रांत अधिकारी देखील होते. आणि कलेक्टरने तेव्हा सांगितलं की तुम्ही आता तुम्ही करू शकत नाही, जर तुमचा लवकर जर उपोषण सोडायचं असेल आम्ही निधी देतो, पण आता निधी लगेच आमच्याकडे नाही, तर तुम्ही तात्पुरता शेतकऱ्यांना फार अर्जंट गरजेचं काय आहे तुम्ही स्वतः निधी खर्च करून ते करा, आपण जेव्हा दुसरं काम चालू तेव्हा बजेट टाकून आपण ते करू, असं गट विकास अधिकारी आणि तहसीलदारांनी बोललं होतं. हो, आणि लिखी पण आपले दिले. त्यांनी पैसे देत असेल लिखी नाही दिले, पण तुम्ही स्वतः तुमचा प्रश्न लवकर निकाली जर काढायचा असेल तर तुम्ही अर्जंट बेसवर तुम्ही स्वतः पैदून पैसा करा, खर्च करा, असं ते बोलले त्यामुळे. पैसे खर्च केल्यानंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यांना. आम्ही त्या उपोषणामध्ये लिहिलं होतं की आमचा शेतकऱ्याचा 2023 मध्ये 1.5 लाख रुपये खर्च झाला. 1.5 लाख रुपये खर्च, असं निवेदन पण कलेक्टरकडे आमचं त्याचं की 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे. 1.5 लाख रुपये खर्च केलेला आहे की त्याचा 2012च्या जो रस्ता लोकांनी चोरी गेलेला 2012 मध्ये, तो पैसे ज्या लोकांनी न काम करता पैसे खाल्लेत त्याच लोकांचा रस्ता करावा अशी आमची मागणी उपोषणामध्ये होती. पण तसे कलेक्टर साहेबांनी म्हणले तसं काय होणार नाही, ती त्यांच्या नीट करून निघणार नाही, ती झाला विषय. तर तुम्ही आता तुम्हाला गरज असेल तर तुम्ही स्वतः रस्ता करा, आणि नंतर जेव्हा काम चालू होईल तेव्हा तुम्ही त्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करा. आता तुमचं मत काय आहे? आमचं मला एकच मत आहे की ज्या शेतकऱ्यांनी तळमळीनं पैसा इथं भरलेला आहे, जे शेतकऱ्यांनी कर्ज काढून आम्ही उपोषणाला बसून केला खर्च आहे, की ज्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यासाठी 5,000 रुपये दिलेत, की त्या माणसाला कमीत कमी 5,000 द्यावं. हो, आपण 5,000 द्यावं. 5,000 5,000 दिलेत. आणि माझी तरी माणसं आहे की हा रस्ता 18 लाख रुपये निधी आलेला आहे, रस्ता सगळा रस्ता शेतकऱ्यांनीच करावा, आणि शेतकरीच रस्ता असतो, कुठल्या ग्रामपंचायत विषय नाही. ज्या रस्त्याला शेतकरी वागतात त्याच रस्ते शेतकऱ्यांनी तो रस्ता करावा, आणि त्यांनी त्यांचे जे पैसे गेलेत ते रस्ते काढतील, आणि 6 लाख रस्त्यामध्ये कुठल्या जिल्ह्यातला कुठलाही माणूस इंजिनियर आणावा, तसा रस्ता चेक करून घ्यावा शेतकरी रस्ता. ही मी इंजिनियर म्हणून गॅरंटी देऊ शकतो मला, आणि त्यांच्यातून त्यांचे पैसे पण निघतील, आणि त्याच्यामधून एक नंबर काम होऊन जाईल, जे ॲक्च्युली रस्ताचा शेतकरी करत असतो, कुठलाही विषय नसतो त्याला. त्यामुळे रस्ता शेतकऱ्यांना करू द्यावा, आणि त्यांचे जे मस्टर आहे त्या शेतकऱ्याच्या नावानंच काढावे, तर त्यांना मोबदला मिळेल. आणि आता उपोषणाला भरलेली जी लेकरं बाळ सगळी येऊन थांबलेत तर त्यांनाच काय देईल असं मला वाटतंय. मला धन्यवाद तोपसुंदरे साहेब. अतिशय तुम्ही वैचारिक पद्धतीने आणि संविधानिक पद्धतीने या रस्त्याच्या बाबतीत सुदृढ अशी मागणी केलेली आहे, आणि तुमचे या मागणीला प्रशासनानं वेळीच दखल घेऊन या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ते ताबडतोब सोडवाव्या. मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबा येडके. या रस्त्याच्या संदर्भात हे ताई महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. नाव सांग बळा. माझं नाव अश्विनी सुधाकर तुपसमुद्रे, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. काय मत आहे तुझं या रस्त्याच्या संदर्भात? लोकवाटेतून काय आम्ही स्वतः रस्ता केला म्हणून त्याचं फक्त आम्हाला द्यावं मोबदला, आणि आम्ही स्वतः रस्ता केलेला आहे आमच्या स्वखर्चाने, याचा मोबदला आम्हाला मिळायला पाहिजे, आमची रस्त्याला नावं लावा, आणि आमची रस्त्याला मस्टरला आमची नावं लागली पाहिजे. काम न करता यांनी पैसे खाल्लेत म्हणा. काम न करता यांनी पैसे उचललेले आहेत. बोला बोला धरकी बोला. बोला काय चालू आहे? काम न करता यांनी बिलं काढले सांगायचे, पक्का असते ना. काम न करता बिल काढले जे आहे ते सत्य ते बोलायचं, कुठे चुकीचं काय नाही बोलायचं.
तिकडे आपले तिथे काय सगळे पुरावे आहेत. आम्ही स्वखर्चानं नाव उपोषणाला सांगा बसून तुमचं. आम्ही स्वखर्चानं शारदा सुरेश तूप सुंदरे. काय मत आहे तुमचं या रस्त्याच्या संदर्भात? हे रस्ता आम्ही सहकुशीने काढलेला आहे शेतकऱ्यांनी. स्वखर्चानं स्वखर्चाने बनवलेला आहे. बनवलेला आहे. आता काय मागणी आहे तुमची? 18 लाख रुपये आले. 18 लाख रुपये आलेत. काम न करता पैसे उचलले. काम न करता पैसे उचलेत. आता याच्या पुढे काय मागणी आहे तुमची? आमचा मोबदला भेटावा आमचा मोबाईल आम्हाला भेटावा. आणि आमचे हाजरीला आमची नावं राहावी. आम्ही स्वतः- हाजरीला आमची नावं राहावी. आम्ही स्वतः रस्ते करतो बनवतो. काय म्हणून? स्वतः आम्ही सगळे शेतकरी रस्ता करू आम्ही. स्वतः आम्ही शेतकरी सगळे मिळून रस्ता करू. धन्यवाद. अतिशय या दोन महिलांनी अनोख्या पद्धतीनं महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे. मी महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक ज्ञानोबा येडके.